नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथे MPSC मध्ये असणाऱ्या वैकल्पिक विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. आता तुम्ही जर तसं बघितलं तर द युनिक अकॅडमीने नुकत्याच काळामध्ये MPSC साठी असणाऱ्या वैकल्पिक विषयांसंदर्भामध्ये एक सिरीजच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या वैकल्पिक विषयांचे शिक्षक त्या संदर्भामध्ये इथे आपल्या समोर लाईव्ह वेबिनार किंवा सेमिनार तर्फे आपल्या समोर येत आहेत. आता त्या सिरीजच्या शृंखलेमध्ये आज मी आपल्या समोर MPSC साठी समाजशास्त्र हा विषय कशा प्रकारे आपल्याला अभ्यासता येऊ शकतो आणि तो टॉपर्सची चॉईस का आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. आता आपल्या चर्चेमध्ये महत्वाचा मुद्दा हा सर्वात असणार आहे की वैकल्पिक विषय म्हणजे काय आणि तो कसा निवडायचा, आणि तो निवडण्यासंदर्भामध्ये कारण आपण समाजशास्त्राबद्दल बोलतोय, आपण समाजशास्त्र म्हणजे सोशियोलॉजीचं एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पलचा वापर करून आपण त्या संदर्भात सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. आता त्या संदर्भात विषय सुरुवात करताना आपण पुन्हा एकदा अतिशय बेसिक स्वरूपापासून आपली चर्चा सुरू करूया आणि ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की आपल्याला आयोगानं 3 टप्प्यांमध्ये परीक्षेचं विभाजन केलेलं आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, मुलाखत असं म्हणतो. तर साहजिकच आहे वैकल्पिक विषय हा आपल्या मुख्य परीक्षेचा भाग आहे, मुख्य परीक्षेचा भाग आहे. आणि त्यामुळे पूर्व परीक्षेसंदर्भात आपण वेगळ्या आपल्या सिरीजमध्ये त्याच्या संदर्भात चर्चा करूया. पण मुख्य संदर्भामध्ये आपल्याला 4 प्रकारचे पेपर इथे लिहायचे, ज्याच्यामध्ये भाषेचे पेपर, जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आपल्याला इथे लिहायचे, 250 गुणाचे 4 पेपर असतील. त्यानंतर निबंधाचा एक पेपर आपल्याला लिहायचा आहे जो 250 गुणांचा असेल, आणि इथे आपल्याला एक पेपर गुणपसंदीदा विषयांचा लिहायचा. आता तुमच्यापैकी बरेच लोक विचार करत असतील, आता थोड्या वेळापूर्वी तर सर आपण त्याला वैकल्पिक विषय म्हणत होता, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणत होता, मग याला इथे गुणपसंदीदा विषय असं का म्हणालंय? तर त्याचं एक लॉजिक आहे की इथे आपल्याला 250 गुणांचे 2 पेपर लिहायचे 500 मार्काचे, ज्याच्यामध्ये आपल्याला गुण मिळण्याचे, मार्क्स मिळण्याचा सगळ्यात जास्त चान्स तिथं आहे. म्हणजे सगळ्यात हाय स्कोरिंग पोटेन्शियल असणारा कोणता सब्जेक्ट असेल तर त्याला आपण म्हणू शकतो हा वैकल्पिक विषय हा सगळ्यात जास्त आपल्याला स्कोरिंग करून देणारा सब्जेक्ट असू शकतो. आता असं मी का म्हणतोय, त्याला काही बेस आहे का? हो आहे ना, त्याची चर्चा आपल्याला पुढे करायची आहे. पण त्याची चर्चा करण्याच्या अगोदर आजच्या आपल्या अभ्यासामध्ये आपण कोणकोणत्या बाबतीवर चर्चा करणार आहोत या संदर्भामध्ये 5 पॉइंट आपल्याला इथे लिहिलेले आहेत. या 5 पॉइंट संदर्भामध्ये आपली चर्चा इथे विभागलेली आहे. काय असणार आहेत 5 पॉइंट? तर आज आपण वैकल्पिक विषय म्हणजे नक्की काय, ऑप्शनल सब्जेक्ट काय आहे, कोणते कोणते वैकल्पिक विषय आपल्यासाठी उपलब्ध आहेत, कोणते वैकल्पिक विषय निवडताना कोणते क्रायटेरिया समोर धरले पाहिजेत, त्यानंतर वैकल्पिक विषय निवडत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि ते महत्त्व समाजशास्त्र हा विषय तुमच्या निवडीमध्ये देतो का, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही कुठलाही विषय निवडाल, समाजशास्त्र निवडाल किंवा इतर कोणताही विषय निवडाल, त्या संदर्भामध्ये युनिक अकॅडमी आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या विषयामध्ये करायची आहे. पण आज आपण अभ्यास करत असताना प्रामुख्यानं आपल्याला इथे 2 ते 3 गोष्टींवर महत्वाचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे या 3 गोष्टींवर आपल्याला इथे महत्वपूर्ण चर्चा करायची आहे. या 2 गोष्टींची चर्चा आपण उद्या भेटून करणार आहोत. उद्या म्हणजेच आपल्या 13 फेब्रुवारीला आपली समाजशास्त्राची नवीन बॅच सुरू होतीये. त्या बॅचच्या संदर्भामध्ये आपल्याला सोशल मीडियावर युनिक अकॅडमीच्या सर्व ठिकाणी माहिती मिळालीच असेल, परंतु मी इथे पुन्हा नमूद करतो, द युनिक अकॅडमीच्या फर्ग्युसन रोड कॉलेज कॅम्पसमध्ये आपल्याला, म्हणजे मॉडर्न कॉलेजला जो रोड जातो त्या कॅम्पसमध्ये उद्या सोशियोलॉजीची नवीन बॅच सुरू होत आहे, जी MPSC साठी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आपण डिझाईन केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण विशेष चर्चा या 2 गोष्टींच्या संदर्भामध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ब्रीफली, अगदी संक्षिप्त स्वरूपात आज आपण त्याच्यावर चर्चा करूया.
मग आता आपल्याला या संदर्भामध्ये पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैकल्पिक विषय म्हणजे नक्की काय. आता या संदर्भात तुम्ही जर एमपीएससीनी राज्यसेवेसाठी मधल्या काळामध्ये जी नोटिफिकेशन डिक्लेअर केलं होतं किंवा जनरली युपीएससी, आता तुम्ही म्हणाल युपीएससीचा इथे संबंध कसा, तर आता आपल्याला अनेक गोष्टींवरनं हे दिसून आलेलं आहे की राज्यसेवेसंदर्भामध्ये एमपीएससी हे युपीएससी सारखी एक्झाम कंडक्ट करण्याचा प्रयत्न करते. मग बघा सिलेबसमध्ये त्यांनी युपीएससी सारखा सिलेबस बनवला, एक्झामिनेशन पॅटर्न म्हणजे कशा प्रकारे परीक्षा असावी त्या संदर्भात युपीएससी सारखं बनवतात, क्वेश्चन पेपरचं डिझाईन पण युपीएससी सारखं बनवतात. म्हणजेच आपण असं म्हणूया की येत्या काळामध्ये बहुतांश स्वरूपामध्ये युपीएससी सारखीच एमपीएससीची परीक्षा असू शकते का असा एक विचार लोकांच्या मनामध्ये येतोय. पण ती तितकीशी अवघड नसेल, ती कम्पॅरेटिव्हली सोपी असेल असं माझं वैयक्तिक इथे विचार पडतो. पण आपल्याला येत्या काळात ते कळेलच की नक्की परीक्षा कशी असेल. पण आपल्याला त्या संदर्भात काही छानशा बाबी इथं समजून घ्यायच्यात की ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे नक्की काय आणि त्याची तयारी कशी केली पाहिजे, त्या संदर्भामध्ये आपला अप्रोच एक्झामिनेशनकडे बघून कसा असला पाहिजे, या सगळ्यांची गोष्ट आपल्याला इथे उमजणार आहे. आणि काय म्हणतात बघा याच्यामध्ये की या ठिकाणी म्हणजे मुख्य परीक्षेमध्येच इन जनरल, पण त्याच्यामध्ये पण विशेषतः आपल्याला आपले जे पर्यायी विषय आहेत म्हणजे ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणलंय, वैकल्पिक सब्जेक्ट असं म्हणलंय, त्या संदर्भामध्ये उमेदवारांनी केवळ माहिती किंवा स्मरणशक्तीच्या श्रेणीपेक्षा त्यांच्या एकूण बौद्धिक गुणधर्माच्या आणि आकलनाच्या खोलीचे मूल्यांकन इथे करण्यात आले. किती छान सरळ साध्या वाक्यामध्ये त्यांनी तुम्ही कसा अभ्यास करायचा ते सांगितले. म्हणजेच काय रे, तर बाबा घोकमपट्टी करून इथं उपयोग नाही. मी फक्त एखाद्या गोष्टीचं पाठांतर केलं आणि मी ते परीक्षेमध्ये लिहून आलो, अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीत. तिथे तुम्हाला विचार करायला लागणार आहे. बघा आकलन तुमचं तिथे बघितलं जाणार आहे, तुमची बुद्धी, बौद्धिक गुणधर्म तिथे चेक केले जाणार आहेत, टेस्ट केले जाणार आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील, तशी उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर मुख्य परीक्षेमध्ये दिलेले आहेत. आणि त्यामुळे त्याची जी पातळी असणार डिफिकल्टी लेवल ती डिग्री पातळीची किंवा त्याच्यापेक्षा एक लेवल वरती, म्हणजे साध्या शब्दात आपण असं म्हणूया की तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्या मध्ये कुठेतरी त्याची डिफिकल्टी असणार आहे. आणि तेही लॉजिकल आहे बघा, कारण तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी तुमची पदवी पूर्ण असणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही लास्ट इयरला असणं अपेक्षित आहे. म्हणजेच परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे पदवी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. तर त्या लेवलपेक्षा थोडंसं वरची एक लेवल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलच्या थोडी खाली, डिग्रीच्या थोडी वरती अशा लेवलचा क्वेश्चन पेपर तिथे असणार आहे. पण याला एक एक्सेप्शन त्यांनी दिले. काही पेपर म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा लॉ या बाबतीत जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडला तर त्याची डिफिकल्टी लेवल ही ग्रॅज्युएशन एवढीच असेल, त्यापेक्षा जास्त नसेल. म्हणजे आता ही चर्चा करता करता तुम्हाला हेही कळालं असेल की वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट असतात. आता खूप सारे आहेत बरं का ऑप्शनल सब्जेक्ट, पण त्याचं आपण अगदीच बेसिक स्वरूपामध्ये विभाजन करूया. काहीला आपण म्हणलेलं आहे सोशल सायन्सेस, काहीला आपण म्हणले इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट, मेडिकलचे सब्जेक्ट, सायन्सेस आणि कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे सब्जेक्ट. आणि त्याच्या खाली त्या वर्गीकरणामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात ते आपण इथं पाहिलं. परंतु त्याच्यामध्ये मी बघा सोशल सायन्सेसला हायलाइट केलेलं आहे किंवा तुम्हाला दिसण्यासाठी त्याच्याभोवती एक गोल अंडाकृती इथे इमेज काढून ठेवलेली. आता असं का केलंय त्याचंही एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट स्टुडंट कोणते घेत असतील तर ते सोशल सायन्सेस मधले घेतात. आता याच्यामध्ये काही लोक विचार करत असतील की राज्यसेवेची पहिली मुख्य परीक्षा तर अजून झालीच नाहीये, याच वर्षी होणार आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता बरं की सोशल सायन्सेसच जास्त घेतील आणि मेडिकल सायन्स कमी घेतील किंवा सायन्स कमी घेतील. त्याच्यामध्ये ही एक लॉजिक आहे आणि ते लॉजिक समजून घेण्यासाठी आपण युपीएससीचा वापर करणार आहोत. आणि युपीएससीचा वापर करताना याच्यामधल्या काही बाब आपण इथे समजून घेणार आहोत. तर त्याच्यावर आधी आपण इथे येऊया आणि त्यानंतर आपण काय करूया, पुन्हा एकदा मागच्या चर्चेकडे जाऊया. तर आता युपीएससीच्या 2019 वर्षाचा
एक रिपोर्ट युपीएससीने स्वतःच डिक्लेअर केलेला आहे. अगदी तुम्ही युपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन तो डाउनलोड करून बघू शकता, वाचू शकता. 2019 साली युपीएससीने जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते कोणते विषय घेतले होते, त्या विषयासंदर्भात त्यांचं स्कोरिंग पोटेन्शियल कसं होतं, किती लोकांना या विषयातून यश मिळालं किंवा फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं, या सर्वांची चर्चा त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये केलेली आहे. आणि त्या रिपोर्टमधलाच डेटा घेऊन आपण इथे मांडलेला आहे. आणि त्यामुळे हा अतिशय आपल्यासाठी लक्ष देऊन बघण्याचा डेटा आहे. याच्यावर आपण फोकस करणार आहोत आणि मग मागे आपल्या जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. इथे जर आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल इथे सोशियोलॉजी नावाचा सब्जेक्ट दिलाय. जवळजवळ 14% लोकांनी काय केलेलं आहे, सोशियोलॉजी ऑप्शनल घेतलाय. तसंच तुम्ही जर बघितलं तर खाली इथे तुम्हाला सायकोलॉजी नावाचा सब्जेक्ट लिहिलेला दिसतो, जो 2%च लोकांनी घेतलेला आहे. खाली तुम्ही आला तर पॉलिटिकल सायन्स नावाचा सब्जेक्ट आहे, हा 16% लोकांनी घेतलेला आहे. त्याच्या खाली जर तुम्ही आला तर मेडिकल सायन्स आहे, हे पण पुन्हा एकदा 2.5%च लोकांनी घेतलेलं आहे. पुढे तुम्ही आलात तर इथे बघा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, पुन्हा एकदा 2% लोकांनी घेतलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, पुन्हा एकदा 2%च लोकांनी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे कळतं बघा, लॉ आहे, हाही जवळजवळ 2% लोकांनी घेतलेला आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय कळालं की मगाशी आपण जी चर्चा मांडत होतो बघा इथे, येस, की हे वेगवेगळ्या ज्या स्ट्रीम्स आपण बघितल्या एज्युकेशन मधल्या, याच्यामध्ये सोशल सायन्सेस 2 एक्झाम्पल आपण घेतली ना, एक सोशियोलॉजीचं घेतलं, एक पॉलिटिकल सायन्सचं घेतलं. एकामध्ये जवळजवळ 16% लोक आणि एकामध्ये जवळजवळ 14-15% लोकांनी जर तो सब्जेक्ट घेतलाय, तर दोन्ही मिळून आपण असं म्हणूया 30% लोक. तर 2च फक्त आपण याच्यातले जे ऑप्शनल सब्जेक्ट बघितले, एक पॉलिटिकल सायन्स बघितला, एक सोशियोलॉजी बघितला, हे सोडून पण अनेक आहेतच की, त्याच्यामध्ये पण अनेक लोक घेत आहेत. तर मी म्हणेल की निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सोशल सायन्सेस मधनं घेतात ऑप्शनल सब्जेक्ट. आणि तो का घेतात याचं पुन्हा अजून दुसरं एक लॉजिक आहे. आणि ते लॉजिक म्हणजे की तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्या ऑप्शनल सब्जेक्टचा तुमच्या जनरल स्टडीजशी असणारा अतिशय घनिष्ठ असा संबंध तिथं फायद्याचा ठरतो. पण या सगळ्या चर्चा आपल्या ओघानं होणारच आहेत. त्या होण्यासाठी आधी आपण इथे जाऊया आणि कसा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता या संदर्भातली चर्चा इथे मांडूया. तर बघा, तसं बघितलं तर ही 3 टप्प्यामध्ये असणारी प्रोसेस आहे. बघा, ऍक्च्युली तुम्ही आता या पहिल्या टप्प्यामध्ये आहात. आता तुम्ही कोणता ऑप्शनल सब्जेक्ट मी निवडू बाबा या संदर्भाच्या बेसिक स्थितीमध्ये आता आहात. आणि मग आपल्याला पहिल्या टप्प्यात जाऊन, दुसऱ्या टप्प्यात जाऊन, तिसऱ्या टप्प्यात जाऊन फायनल करून टाकायचं आहे की कोणता माझा वैकल्पिक विषय असेल. मग ते करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, वैचारिक पद्धतीने आणि दूरदृष्टिकोनातून या संदर्भातला विचार आणि निर्णय आपण घ्यावा. अतिशय गडबड करून किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन किंवा माझा एखादा मित्र किंवा मैत्रीण हा विषय घेतोय म्हणून मीही तो घेऊन टाकतो, जरा बरं पडेल एकत्र अभ्यासाला, असा विचार न करता मला त्या विषयामध्ये आवड आहे का, तो माझा विषय ओळखीचा आहे का, त्या विषयाच्या संदर्भात माझ्याकडे रिसोर्स मटेरियल उपलब्ध आहे का, त्या संदर्भामध्ये मला पर्सनल गायडन्स मिळणार आहे का, या सर्व बाबतींची तुम्ही चर्चा आणि विचार केला पाहिजे. म्हणजे एकेका संदर्भात आता आपण इथे चर्चेला गोष्ट मांडूया. आणि त्यातली पहिली जो पॉइंट आहे तो म्हणजे तुमचं विषयात असणारं स्वारस्य. स्वारस्य म्हणजे आवड, की तुम्हाला या विषयातली आवड आहे का. आता तुम्हाला या विषयात आवड आहे का हे समजून घेण्यासाठी तुमच्याकडे 2 ते 3 मार्ग आहेत. आता या संदर्भातली अतिशय सखोल चर्चा आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत, जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं, द युनिक अकॅडमीच्या 5 फिटनेस ब्रांच मध्ये ते होणार आहे, जी तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज रोडवरनं मॉडर्न कॉलेज रोडला पुण्याला जात असताना तिथे मिळेल. त्या ठिकाणी आपलं लेक्चर होणार आहे. तर त्या लेक्चरला तुम्ही आल्यावर आपल्याला ह्या संदर्भात सर्व डिटेल चर्चा करायचीच आहे. पण इथे अगदी जाता जाता ओघामध्ये मी त्या गोष्टी तुमच्या समोर मांडतो. आणि त्या गोष्टी आहेत म्हणजे माझं विषयामध्ये स्वारस्य आहे. आता हे स्वारस्य मला कसं समजून घ्यायचंय, तर त्यासाठी मला माझा सिलेबस डोळ्यासमोर आणला पाहिजे.
आता अगदी मुद्दामूनच मी हा सिलेबस तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये घेऊन आलेले आहे, कारण थोडं कंपॅरिझन करायला सोपं पडेल. बघा आता इथे मी तुमच्यासमोर आणलाय तो पेपर 2 चा सिलेबस. बघा दिसतंय का इथे, आणि इथे बघितलं तर हा पेपर 1 चा सिलेबस आहे. आता याच्यातून जर तुम्ही एक अगदी ओझरती नजर घातली, आपल्याला डिटेलमध्ये अजिबात जायचं नाहीये, डिटेलमध्ये आपण उद्या जाणार आहोत, पण आपण जर याच्यामध्ये ओझरती नजर फिरवली तर बघा इथे तुम्हाला दिसेल की थोडेसे थिअरीज वगैरे तुम्हाला विचारलेले आहेत, पण खालचा जो पार्ट आहे याच्यामधल्या अनेकशा गोष्टी ह्या तुमच्या वाचण्यातल्या आहेत. बघा, राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, बरोबर की नाही, आंदोलन, त्याच्यानंतर क्रांती, धर्म, जसे आपण विषयांची नावं वाचूया, नातेदारी पद्धती, त्याच्यानंतर सामाजिक बदल, त्यानंतर तुम्ही इथे बघा पुरुष प्रधान संस्कृती आणि सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर, या सगळ्या गोष्टी बघा, पॉवर्टी अँड डेप्रिवेशन. तुम्ही कुठेही जावा सिलेबसमध्ये, पेपर 2 मध्ये जा, पेपर 2 मध्ये तर सगळा आपल्या भारतीय समाजाच्या संदर्भातला अभ्यास आहे. या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला काय दिसेल की या संदर्भातल्या अनेक गोष्टी माझ्या ओळखीच्या आहेत. आता कसं कंपॅरिझन वेगळ्या प्रकारे करा. चर्चेला आपण असं म्हणूया की तुम्ही मॅथमॅटिक्सचा सिलेबस बघायला घेतला. मॅथमॅटिक्स, गणित तुमचा सगळ्यात आवडतीचा विषय. आता मॅथमॅटिक्स हा अगदी तुम्हाला शालेय जीवनापासून आहेच की, आणि त्यामुळे त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पण मग जेव्हा तुम्ही जर मॅथमॅटिक्सचा ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस इथे बघायला घेतला आणि तो बघत असताना तुम्हाला चर्चेला आपण असं म्हणूया की इथे बाबा एक 50 पॉईंट दिलेले आहेत सिलेबसमध्ये, त्या 50 पॉईंट पैकी माझे 2च पॉईंट ओळखीचे आहेत. पण मी जिथे सोशियोलॉजीचा जर ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस बघितला तर त्या ठिकाणी मात्र माझ्यासमोर 50 पैकी 20 पॉईंट माझ्या ओळखीचे आहेत. तर म्हणजेच काय आहे, माझी त्या विषयासंदर्भात असणारी ओळख, परिचित असण्याची जी कंडिशन आहे ती जास्त आहे. आणि त्यामुळे या विषयाचा अभ्यास करत असताना मला त्या विषयाशी ओळख करून घ्यायला, मला त्या विषयासंदर्भात परिचिती यायला फारसा वेळ लागणार नाही, आणि त्यामुळेच आपोआप माझं त्या विषयामध्ये स्वारस्य देखील असणार आहे. बघा इथं या 2 गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो. जी गोष्ट, जी व्यक्ती आपल्याला ओळखीची असते ती व्यक्ती आपल्याला जनरली आवडते किंवा न आवडते याच्यावर निर्णय घेणं सोपं असतं. आवडेलच असं नाही, पण आवडतीये का ना आवडतीये हे मात्र आपण नक्की सांगू शकतो. वस्तू असेल, व्यक्ती असेल, तसंच मी त्या व्यक्ती संदर्भात किंवा विषयासंदर्भात आधी माझी ओळख किती आहे ते बघणार आहे, आणि ओळखीसाठी मला सिलेबस हा सर्वात महत्वाचा तिथे मुद्दा आहे. त्याच्या पुढे पण जाऊन मी तिसऱ्या गोष्टीचा वापर इथे करू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर. आता क्वेश्चन पेपर घ्यायचाच आहे तर कशाला कुठला तरी वेगळाच घेऊयात, एक घेऊनच टाकूया ना. UPSCचा 2022चा मुख्य परीक्षेचा एक क्वेश्चन पेपर इथे तुमच्या समोर मांडलेला आहे. बघा, तुम्ही जर तसं बघितलं तर जसा UPSC क्वेश्चन पेपर देते त्याचीच इमेज काढून इथे तुमच्या समोर मांडलेली आहे. जसा क्वेश्चन पेपर परीक्षेत येतो तसा इथे समोर मांडलाय. आता वेळेअभावी आपण पूर्ण काही क्वेश्चन पेपर मधनं जाऊ शकत नाही, त्यातले काही निवडक एक 6 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. आता या क्वेश्चन मधनं बघा बरं, एकदा नजरेखालून घाला, आणि क्वेश्चन वाचल्यानंतर ह्या क्वेश्चन पैकी काही क्वेश्चन तुम्हाला ओळखीचे वाटतात का बघा बरं. बघा, अजून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे का सोशियोलॉजीच्या? नाही केली. समाजशास्त्र म्हणजे मला माहितीच नाही, थोडा बहुत कुठेतरी मी सिलेबस पाहिला असेल, कदाचित मी 11वी-12वीचं महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक वाचलं असेल, किंवा NCERTचं पुस्तक थोडंसं नजरेखालून घातलं असेल, पण तसा मी अजून काही विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली नाही. तरी देखील जेव्हा मी या क्वेश्चन्सकडे बघतो तेव्हा मला या क्वेश्चनकडे बघितल्यानंतर यातले काही प्रश्न ओळखीचे वाटायला लागतात. कसे बघा बरं, तर मी असं म्हणू शकतो की बाबा पितृसत्ताक, पितृप्रधान संस्कृती म्हणजे काय याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलाय. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुरुषाला जिथे प्रथम अधिकार आहे, सत्ता आहे, मान आहे, सन्मान आहे, अशी समाज व्यवस्था म्हणजे महिलेशी तुलनेच्या मानानं त्याला पितृसत्ताक समाज व्यवस्था म्हणतो. आणि आहे की रे भारतात अशी समाज व्यवस्था? तुम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे, पाहिली आहे. मग बघा, तुम्ही सगळ्यांनी अस्पृश्यता ही देखील
आपल्या भारतीय समाजामध्ये आहे हे तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल, मग त्याची वेगवेगळी स्वरूप तुम्हाला विचारताय. बघा खाली येऊया आपण क्वेश्चन मध्ये. इथे तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये जो राष्ट्रवाद वाढला इंग्रज भारतामध्ये असताना त्याची सामाजिक पार्श्वभूमी काय होती असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. पुढे जर तुम्ही बघितलं तर त्या संदर्भात तुम्हाला अनेक असे प्रश्न विचारलेत. म्हणजे माझ्यासमोर जर 6 प्रश्न दिलेत त्या 6 प्रश्नामधले 3 प्रश्न मी अजूनही विषयाची सुरुवात केलेली नाही अभ्यासाला, तरी देखील 3 प्रश्न माझ्या ओळखीचे आहेत. याचाच अर्थ काय, या विषयाशी माझं काहीतरी जोडलेली आहे ना, कुठेतरी जुनं माझं या विषयाशी कनेक्शन आहे आणि या विषयाशी असणारं कनेक्शन हे माझं अगदी जुनं आहे. कारण मी या समाजात एक समाजाचा सदस्य म्हणून, मेंबर म्हणून जन्माला आलोय. त्या काळापासून अगदी आजपर्यंत मी या समाजातून अनेक गोष्टी पाहिल्या, शिकल्या, वाचल्या ऑब्झर्व केल्या आणि त्यामुळे या समाजात काय चालतं हे मला माहिती आहे. मग त्याच संदर्भातला अभ्यास आपल्याला सोशिओलॉजीत करायचा आहे. फक्त तो थोडासा शास्त्रीय पद्धतीने करायचा आहे. त्याच्यामध्ये विचारवंतांचे विचार शिकायचे आहेत आणि त्याचा वापर करून आपण सोशिओलॉजी समजून घेणार आहोत. मग त्या संदर्भामध्ये सोशिओलॉजीचे अजून काही फायदे आहेत का, हे फायदे आपल्याला इथे देखील दिसत आहेत. बघा आपण अभ्यासाला सुरुवात करत असताना आठवते का, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत याची चर्चा केली होती. घेऊन जातो परत तिथे तुम्हाला. हे बघा इथे सापडलं का. तर परीक्षेचा आपला पॅटर्न कसा आहे, पहिली असते प्रिलिम्स, मग असते मेन एक्झाम, मग असते इंटरव्ह्यूची एक्झाम. ह्या तिन्ही एक्झाम आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सोशिओलॉजीशी संबंध प्रिलिम मध्ये येत नाही, कारण तसा आयोगाने सिलेबस बनवलाय. मुख्य परीक्षेमध्ये त्याचा संबंध येतो. 500 गुणांचा संबंध आपला इथं ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये येणार आहे. पण तसं वैयक्तिक मुलाखत जी आहे, म्हणजे ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, याच्यामध्ये कुठेही तसा स्पेसिफिक त्यांनी मेन्शन केलेलं नाही. पण तरी देखील बघा मी इथे तुम्हाला त्याचं कनेक्शन समजून सांगतो. आणि ते कनेक्शन असं आहे की एक इंटरव्ह्यू पॅनल छानसा आयोगाचा तुमच्या समोर बसलेला असेल. इथे तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, ज्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही ते प्रश्नची तयारी केलेली आहे, हे सगळे सोशल इश्यूच्या आधारावर प्रश्न विचारण्याची शक्यता आपल्या इथं फार मोठी दिसून येते. आणि त्याचं कारणही तसं आहे. बघा ना, की तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, ती परीक्षेची तयारी झाल्यानंतर, ती परीक्षा पास झाल्यानंतर उद्या जेव्हा तुम्हाला महाराष्ट्र शासन सरकारी नोकरीमध्ये घेणार आहे, त्यावेळेस तुमचं काम प्रमुख काय असणार आहे, डिपार्टमेंट तुमचं कोणतेही असू दे, तुमचं काम असणार आहे हे लोकाभिमुख काम असणार आहे. लोकांसाठी काम करण्यासाठी तुम्ही तिथे जाणार आहात. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही कार्यक्रम आहेत, जी काही धोरणं आहेत, ती प्रशासनामार्फत म्हणजे तुमच्या मार्फत तिथे राबवली जाणार आहेत. कोणासाठी करणार आहेत, लोकांसाठी. लोक म्हणजेच समाजासाठी. मग या समाजाच्या दृष्टिकोनातून असणारे महत्वाचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे. फक्त प्रश्न माहिती असून चालणार नाही, तर त्या संदर्भात काही उपाययोजना करता येतील का, या संदर्भात विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. आणि ही क्षमता तुम्हाला समाजशास्त्र विषयामधून विकसित करणं शक्य आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही या विषयांवर अभ्यास करू शकता. आणि याचं साहजिक कारण आहे. बघा तुम्ही विचार करा, समाजाचे सदस्य तर तुम्ही अगदी तुमच्या जन्मापासून आहात. तुम्ही म्हणता ना, मला जसं कळतंय तसं मी ही गोष्ट बघत आलो. मग मला जसं कळत होतं तेव्हापासून जर मी ही गोष्ट बघत आलेलो आहे, मी पाहत आलेलो आहे, मी त्याच्या संदर्भात वाचन करतोय, मी इतरांच्या संदर्भात घडणाऱ्या त्या गोष्टीबद्दल आकलन करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून करत आहे. परंतु माझा वैयक्तिक अनुभव पण समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा जरी असला तरी तो परिपूर्ण नाही ना. कारण मी ज्या वैयक्तिक अनुभवातून आलो तसंच प्रत्येक जण सिमिलर टाईपच्या एक्सपिरियन्स मधून आले असं मला गॅरंटी देता येणार नाही. आणि त्यामुळे एखादी गोष्ट विचार करत असताना, ठरवत असताना, तुमच्या वैयक्तिक जीवनात नाही तर तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा तिथे स्थानपन्न झालेले असाल, तिथे काम करत असाल, त्या तुमच्या फक्त वैयक्तिक अनुभवाचा आपल्याला तिथे उपयोग करणं
परिपूर्ण ठरणार नाही, तर त्या संदर्भात इतर लोकांनी काय विचार केलेले आहेत, विशेषतः विचारवंतांनी, अभ्यासकांनी, समाजसुधारकांनी काय विचार केलेत, ते विचार तुम्हाला माहीत हवेत. हे विचार तुम्हाला तुमचं तर्कशुद्ध मत बनवायला मदत करतील आणि तुमची पर्सनॅलिटी ही तशा प्रकारे बनेल. सोशोलॉजीचा उपयोग इथे जास्त. तर सोशोलॉजी तुम्हाला एक सेन्सिबल पर्सन, एक सोशल बीइंग म्हणून डेव्हलप करण्यासाठी अजून जास्त प्रकारे मदत करतो. आणि मग हे इंटरव्ह्यू मध्ये कशाच काय बरं उपयोगाचं आहे, तर इंटरव्ह्यू मध्ये तुमची ज्ञानाची तिथे परीक्षा होत नाहीये की तुम्ही एखाद्या विषयाबद्दलचा अभ्यास किती केलाय, हे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये चेक करण्याचा फार तिथे प्रयत्न केला जात नाही, कारण ते तुमच्या पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत त्यांनी पाहिलंच की. मग इंटरव्ह्यू मध्ये ते फार काय पाहण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला सत्ता दिल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे कराल, त्या अधिसत्तेचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे कराल, हे पाहण्यासाठी इथे अनुभवी तज्ज्ञ तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेले असतात. आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानापेक्षा तुमचा विचार कसा आहे, तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा तिथे आकलन ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून सोशोलॉजी विषय तुम्हाला इथे फार उपयोगाचा आहे किंवा फायद्याचा आहे. या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होणारच आहे. मुख्य परीक्षेत 500 मार्क आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये प्रश्नांची उत्तर देण्यासाठी फार उपयोग आपल्याला सोशोलॉजी होणार आहे. एवढंच नाही तर आपण ऑलरेडी बघितलं की या ठिकाणी कशा प्रकारे सोशोलॉजी सब्जेक्ट हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लोक घेतात. आता मगाशी जेव्हा आपण या ग्राफचा उपयोग केला तेव्हा आपण ग्राफचा उपयोग करत असताना बघितलं होतं की सोशल सायन्सेस जास्त का घेतात लोक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, कॉमर्स हे पण अवेलेबल आहेत की ऑप्शनल सब्जेक्ट, ते सोडून सोशल सायन्सेस का घेतात ते आपण इथे टक्क्यांच्या स्वरूपात पाहिलं. आता सोशल सायन्सेस मध्ये असणारे जे वेगवेगळे विषय आहेत त्या संदर्भामधली पण आपण चर्चा इथे करूया. आणि ती चर्चा करत असताना पुन्हा याच ग्राफचा आपल्याला उपयोग होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे 3, 4, 5 सोशल सायन्सेस आहेत. ही विद्यार्थ्यांची जास्त आवडीची सोशल सायन्स आहेत आणि त्याची चर्चा आपण करूया. बघा, सोशोलॉजीला जवळजवळ 14% लोकांनी आवड दाखवलेली. हे जर तुम्ही बघितलं तर पॉलिटिकल सायन्स हा 16% लोकांनी घेतलेला विषय आहे. तसंच आपण पुढे गेलो तर आपल्याला इथे अँथ्रोपॉलॉजी हा एक सब्जेक्ट दिसतो, हा 10% लोकांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण जिओग्राफीकडे गेलो तर हा 11% लोकांनी घेतलेला विषय आहे. आणि या संदर्भात इतरही विषय आपल्याला, इतिहास हा विषय दिसतो जो 6% लोकांनी आपल्याला घेतलेला आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे हा 4.5% लोकांनी घेतलेला विषय. आता हा जो डेटा आहे हा काही मी माझ्या मनाने बनवलेला नाहीये. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तर युपीएससीच्या 2019 साली झालेल्या परीक्षेच्या संदर्भातला रिपोर्ट युपीएससीने स्वतःच डिक्लेअर केलेला आहे. त्या रिपोर्ट मधला हा डेटा तुम्हाला मी इथे दाखवला. म्हणजेच पाहता पाहता आपण असं म्हणू शकतो की टॉप 3 ऑप्शनल सब्जेक्ट जी चॉईस आहे स्टुडंटची आत्ताच्या डेटानुसार, ते आपल्याला अशी दिसते बाबा की पॉलिटिकल सायन्स सर्वात आवडता विषय दिसतोय. मग त्याच्या खालोखाल आपल्याला सोशोलॉजी हा आवडता विषय दिसतोय. त्याच्या खालोखाल आपल्याला जिओग्राफी हा आवडता विषय दिसतोय. आणि तसंच आपण जर पाहिलं तर आपल्याला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हाही मुलांना आवडतोय. हिस्ट्री हाही विषय मुलांना फार आवडीचा आपल्याला दिसून येतोय. आणि त्यामुळे तुम्हाला मी म्हणलं ना, एक 5-6 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आवडीने ते विषय घेतात. आणि मग ते कोणते आहेत बघा, तर मी म्हणेल की राज्यशास्त्र हा आवडीचा विषय आहे, समाजशास्त्र आवडीचा विषय आहे, भूगोल आवडीचा विषय आहे, इतिहास आवडीचा विषय आहे, लोकप्रशासन म्हणजेच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हेही आवडीचे विषय आपल्याला इथे ऑप्शनल म्हणून विद्यार्थी घेताना दिसतात. आता त्यात तुमचा आवडीचा विषय कोणता आहे हे तुम्ही नक्कीच निवडलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आणि त्या संदर्भात मगाशी आपण जी एक चढती पायऱ्यांची जी 3 टप्प्यांची इथे स्कीम तुमच्या समोर मांडली की विषयाशी तुमची स्वारस्य आहे का, तुमची ओळख आहे का, मग त्यानंतर त्या संदर्भामध्ये विषयाला तुम्हाला गायडन्स अवेलेबल आहे का, विषयाच्या संदर्भात तुमच्याकडे रिसोर्स मटेरियल आहेत का, हे पाहायची गरज आता तुम्हाला आहे. आता हा जो भाग आहे हा तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा आहे. सेल्फ लिहितोय इथे तुम्ही, कारण हे करत असताना आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, पण तुमची त्या विषयातली स्वतःची आवड
आहे की नाही हे पाहण्याचं काम तर तुमचंच आहे. तुम्हाला त्या विषयाशी किती जवळीक वाटते हे पाहणं हे काम तुमचं आहे. कुठून पहा, कसं पहा, कधी पहा हे सांगू शकतो आम्ही तुम्हाला. परंतु हे बसून थोडंसं तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी दाखवल्या, त्याही तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू शकतील. पण या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा आपण उद्या आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. जे लेक्चर आपल्या द युनिक अकॅडमीच्या 5 फिटनेस ब्रांचवर, जी मॉडर्न कॉलेज रोडवर आहे, फर्ग्युसन रोडच्या बाजूला पुण्यामध्ये, तिथे आपण घेणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण त्याची चर्चा करूया. आणि त्याच्याबरोबर तिसरा मुद्दा ज्याची आपण आज उल्लेख केला नाहीये, कारण त्याचा सर्व चर्चा ही आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये करायचा आहे, जिथे याचा रेफरन्स देखील आपल्याला मांडावा लागेल. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण या सर्वांची चर्चा करूया. पण जाता जाता तुम्हाला या संदर्भामध्ये थोडीशी माहिती मी इथे देऊन जातो, ज्या संदर्भात पुन्हा एकदा आपण एका टेबलचा वापर करणार आहोत. आणि हा तो टेबल आहे. बरं, आता हा ही टेबल काय, तर पुन्हा एकदा UPSCने 2020 मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामधला जो रिझल्ट लागला, फायनल रिझल्ट आहे इथे तुम्हाला जर दिसत असेल, UPSCच्या फायनल रिझल्ट, म्हणजे ज्या लोकांना UPSCने पदवी, किंवा आपण पदवी म्हणत नाही, UPSCने त्यांना निवड केली, फायनल निवड केली, त्यांची पोस्ट निघाली, गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून ते जॉईन झाले, अशा लोकांचा इथे आपण काय घेतलेला आहे, डेटा घेतलेला आहे. आणि त्या डेटामध्ये किती लोकांनी एक्झामिनेशन मध्ये अपिअर केलं होतं, त्यातील किती लोक यशस्वी झाली, याचा हा डेटा आहे. आता थोडासा डेटा मोठा असल्यामुळे फॉन्ट साईज थोडा छोटा आहे, पण तुम्ही त्याला झूम करून बघा. आता इथे तुम्हाला दिसेल की आपल्याला, आपण सोशियोलॉजीचा जर अभ्यास केला तर सोशियोलॉजी त्यांनी याच्यानुसार घेतलेले आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार घेतलेले आहे. त्यामुळे एस मुळे सोशियोलॉजी इथं आलाय. तर सोशियोलॉजीमध्ये 1245 मुलांनी मुख्य परीक्षा दिली, ज्याच्यातील 115 लोक, म्हणजे जवळजवळ 9% लोक हे काय झालेले, यशस्वी झालेले. मुख्य परीक्षा दिली आणि फायनल रिझल्ट लागला, याच्यामधला हा डेटा त्यांनी इथे सांगितलाय. मग हाच डेटा जर तुम्ही इतर सब्जेक्टचा बघितला तर तुम्हाला दिसेल. आपण पुन्हा एकदा आपण केलेल्या सब्जेक्ट्सवर चर्चा करूया. जसं की इथे आहे बघा आपलं भूगोल. भूगोलामध्ये आपल्याला यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या दिसते 7%. ठीक आहे. अजून आपण पॉलिटिकल सायन्सची चर्चा करूया. इथे आपल्याला विद्यार्थ्यांची सक्सेस रेट दिसतो जवळजवळ 8.3%. तसेच आपण इतर विषयांची चर्चा करूया. हिस्ट्री, त्याचा आपल्याला रिझल्टमध्ये सक्सेस रेट दिसतो 4%. आता याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला सक्सेस रेट खूप हाय दिसेल एखाद्या सब्जेक्टचा. उदाहरणार्थ इथे जर आपण चर्चा घेतली तर इथे सक्सेस रेट आहे एका विषयाचा, तो आहे 10-11%. पण तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे, पण त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे बघा, आणि याच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आणि अजून एक आवर्जून जर तुम्ही गोष्ट बघितली, त्याच्यामध्ये काहीच असे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांनी परीक्षा दिलेली. जसं की हा सब्जेक्ट आहे, जसं की हा सब्जेक्ट आहे, जसं की हा सब्जेक्ट आहे. बाकी तुम्ही जर बघितलं तर 1000 पेक्षा जास्त परीक्षा देणाऱ्या संख्यामध्ये 3 सब्जेक्ट आपल्या ओळखीचे आपल्याला दिसतात. एक आहे राज्यशास्त्र, एक आहे समाजशास्त्र आणि भूगोल. आणि तेच आपल्याला मागच्या डेटामधून पण कळून येतं की कोणते विषय आपल्याला विद्यार्थ्यांना आवडीचे इथे दिसून येत आहेत. तर हे 5 विषय विद्यार्थ्यांच्या नेहमी आवडीचे राहिलेले आहेत. एक आहे राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन. या 5 विषयांची आवड विद्यार्थ्यांना फार दिसून येते. आता हे काही माझं वैयक्तिक मत नाही, हे आपल्याला डेटावरून दिसून येतं. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या गोष्टी बघू शकता. ठीक आहे. तर या संदर्भामध्ये आजच्या आपल्या सेशनमध्ये आपल्याला एवढीच माहिती घ्यायची आहे. परंतु तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, किंवा उद्या तुम्ही द युनिक अकॅडमीच्या फर्ग्युसन कॉलेज रोड, मॉडर्न कॉलेज रोडच्या ब्रांचमध्ये येऊन भेटू शकता आणि तुमचे प्रश्न स्वतःहून वैयक्तिक विचारू शकता. थँक्यू.